अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वणारा अज्ञानतम छेदका भास्करा पूर्णसाक्षी परात्परा भक्ता खरा सदयतू गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझसी स्तविता प्रेमळ सत्वर त्याते पावसी विशेष गंगाजळाहून आपुले असे महिमान पापताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुनी प्रसंगपूर्ण रसभरीत पुढे पुढे ज्याचे सबळ पूर्वपुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे चोळाप्पा आदी करुण भाग्यवंत सेवे करी अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राज वास करीत भक्त बहुत जाहले वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर म्हणती भोसल्यांचे भाग्य परम स्वामी रत्न लाभले उत्तम नृपती ही भक्त निस्सीम स्वामी चरणी चित्त त्यांचे तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांच्या अंतरी विचार ऐसा पातला अक्कलकोटाहुनी स्वामींसी आणावे आपुल्या नगरासी मग कोणे एके दिवशी सभे माझी बैसले दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणेल स्वामींसी तरी आम्ही तयांसी इनाम देऊ बहुत त्यांचा राखू सन्मान लागेल तितुके देहूधन ही वटपुरी वैकुंठ भुवन वसता स्वामी होईल कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लांगी परीयसी आपुली जरी इच्छा ऐसी स्वामीन ते आणावे वटपुरीसी तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असो द्या ऐसे एकोणी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभाही समग्र आनंदित जाहली संजीवनी विद्या साधाया करिता शुक्राजवळी कचदाता देवे सन्मानिला होता बहुत आनंदे करोनी नृपतीसह सकळजने त्यापरी तात्यांसी सन्माने गौरवोनी वधूर वचने यशस्वी हो म्हणती तया बहुत धन देत नृपती सेवक दिधले सांगाती जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तयांते अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ चोळाप्पादिक सेवेकरी निस्सीम ऐसे पाहुनी तात्यांसी विचार पडला मानसी या नगरातुनी स्वामींसी कैसे नेऊ आपण अक्कलकोटींचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींची मनोरमण गेले असे त्या ठाया प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे ऐसा मनी विचार करोनी कार्य आरंभिले तात्यांनी संतुष्ट रहावे सेवकजनी ऐसे सदा करीताती करोनी नाना पक्वांनी करीती ब्राह्मण भोजनी दिधली बहुसाल दाने याचक धने तृप्ते केले स्वामींची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा प्रसन्न व्हावे भक्तवत्सले कार्य साधावे आपुले म्हणून नाना उपाय केले द्रव्य खर्चिले तात्यांनी ऐशियाने काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले तात्यामणी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळाप्पाप्रती त्याज लांगी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी ऐसे नाना प्रकारी चोळाप्प्याते सांगितले द्रव्येन सर्वे वशा चोळाप्प्यांशी लागली आशा तयांच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल मग कोणे एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी यतिराज तया समयासी आनंद वृत्ती बैसले
चोळाप्याने कर जोडोनी विनंती केली मधुर वचनी, कृपा होऊनी समर्थांनी बडोद्या प्रती चलावे, तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन, आपुलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल. ऐसे ऐकोनिया वचन, समर्थांनी हास्य करोन, उत्तर चोळाप्पा लागून, काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती, त्यांच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणूनी चलावे. पुढले अध्यायिक सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता श्री स्वामीराज वदविता निमित्त विष्णुदास असे. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमो अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.